अशा पद्धतीने वळंबा लावल्यानंतर तो हळूहळू असा जय श्रीराम मित्रांनो, त्या दिवशी आपण ज्या कंस्ट्रक्शन मीटिंगला गेलो होतो तिथं तुम्हाला तर माहीत आहे आपल्याला एक गिफ्ट हॅम्पर भेटलं होतं. तर त्या गिफ्ट हॅम्परमध्ये आपल्याला काय काय गोष्टी भेटल्या त्या आज आपण रिव्हील करणार आहे. त्यासाठी आपला हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघायला विसरू नका. हे होतं तिथं भेटलेलं आपल्याला गिफ्ट हॅम्पर. मी ओपन करून बघितलेलं आहे, त्यात काय आहे ते आता तुम्हालाही दाखवणार आहे. हे गिफ्ट आपल्याला भेटलं होतं आयकॉन स्टीलतर्फे. मग काय, आणि ही मीटिंगही होती आयकॉन स्टीलचीच, त्यामुळं आपल्याला गिफ्ट हॅम्परही त्यांच्याकडूनच भेटलं होतं. ह्यात ज्या गोष्टी भेटल्या आहेत ते सर्व कंस्ट्रक्शन कामात उपयोगी येणाऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळं कुठलीही वेस्टेज अशी गोष्ट दिली नव्हती, सगळे कंस्ट्रक्शन उपयोगी गोष्टी दिली ती. त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे जी गोष्ट होती ते म्हणजे हा आहे वळंबा. तर वळंब्याचा काय उपयोग असतो हे काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसणार. ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी सांगतो. हे बांधकाम गिलावा व कॉलम वगैरे उभा करतात तेव्हा ह्याचा खूप उपयोग होतो. स्लॅबच्या टायमाला खूप ठिकाणी याचा उपयोग होतो. आणि कशा पद्धतीने उपयोग होतो हे तुम्हाला मी आत्ता दाखवतो. ही पुढं जी भिंत दिसते या भिंतीला अशा पद्धतीनं हा वळंबा लावला, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने वळंबा लावल्यानंतर तो हळूहळू असा ही जो वरचा गट्टू असतो बारीक असा भिंतीला लावून धरायचा. असं वरच्या साईडला लावून धरला की दुसरी दोरी हळू अशी खाली सोडायची. खाली सोडल्यानंतर आपल्याला इथं बघायचं की भिंत लाईनमध्ये आहे का नाही, ह्याच्यावर आपल्याला समजते. जर हे चिटकून आणि जवळून एकदम येत असेल तर ही भिंत लाईनमध्ये म्हणायचं. जर खूप लांब वगैरे आली तर समजायचं की हे लाईनमध्ये नाही आहे. अशा पद्धतीने या वळंब्याचा उपयोग केला जातो. असं चांगल्या पद्धतीचा आपल्याला एक वळंबा भेटला होता. दुसरं गिफ्ट म्हणजे त्यात आपल्याला भेटलं होतं हे होती थापी. तर थापीचा काय उपयोग असतो हे तर सर्वांना माहीतच आहे. बांधकाम गिलाव करण्यासाठी थापी खूप महत्त्वाची असते. सगळ्याच कामात तुम्ही बघू शकता आयकॉन स्टीलतर्फे भेटले म्हणून आयकॉन स्टीलचा लोगोही होता इथं. अशी चांगल्या पद्धतीची आपल्याला थापी एक भेटली होती. तर 3 नंबरची गोष्ट होती ते म्हणजे हे भेटलं होतं आपल्याला हँड ग्लव्ज. मस्त चांगल्या अशा क्वालिटीचे हँड ग्लव्ज भेटले होते. कारण की हँड ग्लव्ज वापरणं कामात खूप गरजेचं असतं. कारण की हँड ग्लव्ज नाही वापरले तर आपल्या बोटाला होल वगैरे पडू शकतात. कारण की सिमेंट हे खूप घातक असतं, त्यामुळे हँड ग्लव्ज वापरणं खूप गरजेचं आहे. मी तर सर्वांना म्हणतो कंस्ट्रक्शन काम करणाऱ्यांना की हँड ग्लव्ज वापरत जा. हे आपल्याला चांगल्या पद्धतीचं हँड ग्लव्ज भेटलं होतं. आणि लास्ट नॉट लिस्ट ते म्हणजे आपल्याला भेटली होती आपल्या कामात सर्वात उपयोगी येणारी गोष्ट, ती म्हणजे हातोडी. ही तुम्ही बघू शकता. ह्याचा काय उपयोग असतो हे काही सांगायची गरज नाही, कारण की हे आपल्या सेंटरिंग कामात जे असतील त्या सर्वांनाच माहिती आहे. ह्याचा खूप उपयोग असतो. असंही आपल्या दैनंदिन आयुष्यातही याचा खूप उपयोग होतो. तुम्ही बघू शकता ह्याच्यावरही आयकॉन स्टीलचा लोगो आहे, तुम्ही बघू शकता. ज्या ज्या गोष्टीवर त्यांनी लोगो देता येईल त्या सर्व गोष्टीवर आयकॉन स्टीलचा लोगो दिला आहे. हे अशा मस्त पद्धतीचे आपल्याला एक हातोडी, ग्लव्ज, एक थापी आणि हा वळंबा अशा 4 वस्तू दिल्या. त्या एकदम बेस्ट क्वालिटीच्या होत्या, त्यामुळं काही विषयच नाही. तुम्ही म्हणणार ही तुझ्या तर काय उपयोगाचं नाही. तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगणं आहे, हे माझ्या जरी उपयोगाचं नसलं तर आमच्या साईटवर जे कामगार आहेत त्यांच्या उपयोगाचं असतं. त्यामुळे हे आपण नेऊन देणार आहे त्यांना, कारण की त्यांच्या उपयोगातली गोष्ट आहे, आपल्या उपयोगातली नसली तरी. तेवढ्यासाठी हे गिफ्ट त्यांनाच द्यायचं आहे आणि याचा उपयोग त्यांनी चांगल्या पद्धतीने करतील हे मला माहीतच आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर फॉलोही करा. धन्यवाद.